नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझ्या पंचरत्न ॲग्रो सेंटरवर मागील वर्षी काही बाहेर कंपनीचे प्रतिनिधी आले. त्यांच्या मार्फत त्यांनी सांगितलं आम्हाला, की तुमच्या इकडचे काही कास्तकार द्या आम्हाला, आम्ही त्यांना सीड प्लॉट देऊ. आणि त्या सीड प्लॉटचं आम्ही त्यांना ₹2,500 भावाने त्यांना मका कणसासहित घेऊ त्यांचा. अशा पद्धतीनं त्यांनी जे आम्हीच दाखवलं, त्याला बरेचसे शेतकरी बांधव आपले लालची सुद्धा पडले होते. परंतु मी त्यांना सांगितलं, की पहिले अगोदर तुमचे अनुभव बघू द्या. काही क्षेत्रामध्ये काम आहे ते बघू द्या. त्यानंतर आम्ही पुढील वर्षी आमच्या गावातील कास्तकारांना लावण्याचं हे करून सांगू आम्ही. परंतु आता नुकतंच आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही चिखली तालुक्यातील काही शेतकरी बांधवांच्या कंप्लेंट्स पडल्या. त्यामध्ये त्या बांधवांनी ज्या बाहेर कंपनीच्या मक्याचा लागवड केलेली होती, त्या मक्याला कंस झालेले नाही. तर अशा प्रकारे या शेतकरी बांधवांचं नुकसान करून या कंपन्यांना काय मिळत असेल? आणि आता या कंपन्यांवर शासन काही कारवाई करणार आहे का? हे मोठे प्रश्न या शेतकऱ्यांपुढे पडलेले आहेत. तरी माझी शासनाला विनंती आहे, की अशा कंपन्यांवर त्वरित कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला पूर्णपणे मिळवून देण्यात यावा. कारण या सर्व कंपन्या शासनाच्या अखत्यारीमध्ये काम करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये शासनाचं कर्तव्य आहे, की शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणे. तर माझी शासनाला विनंती आहे, की कृपया करून या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि या कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यात यावा.